उपासना काढणारी कोणता? तेव्हा 3ऱ्या अध्यायापर्यंत कर्मकांड साहेब तुझे केवळ कर्म प्रतिष्ठित आहे. आणि पुढे मग श्रेय ज्ञानम अभ्यासा ज्ञानाध्यानम विशिष्यते या श्लोकापासून ज्ञान काढण्याला सुरुवात आहे. अद्वैष्टा सर्वभूतानां सगळी ज्ञानी पुरुषाची लक्षणं त्याच्यात सांगितलेली आहे. तेव्हा ज्ञान काढण्याचा अध्याय असल्यामुळे तत्वाचा विचार करतात. त्या तत्वविचारामध्ये पहिला शब्द ठेवलेला आहे, ज्या शरीरामध्ये आपण राहतो ते शरीर किम स्वरूप आहे. शरीरात राहतो पण शरीराचं आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. मग इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्त वेदीयते. या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र म्हणजे बरं का, ज्याच्यातून काहीतरी उत्पन्न होत असते त्याला क्षेत्र आहे. आपण जमिनीमध्ये गहू ज्वारी पेरतो, कशाकरता पेरतो? एका दाण्यापासून किती मिळते? एवढं कणीस मिळते. मग उपकार आहे ना आपल्याकडे कोणाचे? काय करे त्याच्यामध्ये आपण पाहतो. त्याप्रमाणे या शरीराचे आपल्यावरती उपकार आहे, ज्यातून पाप आणि काय उत्पन्न होते. दोन्ही आहे बघ. जमिनीतून निघणाऱ्याचं आंब्याचे झाड कुठून निघते आणि येडी बाबळ तरी कुठून निघते? येडी बाबळीचा उपयोग आहे का काही? मग कशाचा उपयोग आहे? आंब्याचा. आपल्या संस्थेमध्ये नाही का बिल्डिंग बांधली त्यावेळेला झाडं लावायची. तर समोर अशोकाची झाडं लावायची. कुठे? समोर. असे दोन. आम्ही सांगितलं म्हटलं अशोकाची झाडं लावायची, लावू नये असं नाही, ती पाठीमागे लागायची. कुठे? आज समोर कोणती झाडं लावायची? फळाची झाडं. ज्याला काय येते? अशोकाला फळ येते का? फुलं तरी येते का? फक्त पानं असते. मग ते समोर कोणती झाडं आहे बघ? आंब्याची. असं का? बार नाही आला तरी आनंद देते. बारासुद्धा काय देतो आणि पुढे फळे काय देते? आहे काय? मग आल्याबरोबर कोणाचं दर्शन होते? आंब्याचं झाड पवित्र झाड आहे. कुठेही मंगल कार्य असेल तर तोरणं कशाची असतात? तोरणं कशाची असतात? आंब्याचे बाय. आहे का? काय अशोकाच्या पानाची तोरणं असते का? कशा करता हे सगळं आपलं चाललेलं आहे. जमिनीतून ज्याप्रमाणे त्याचं उत्पन्न निघते तसं या शरीरातून उत्पन्न निघते. आणि शेवटी पुढे मग सांगायचं तुम्हाला परमोच्च स्थिती प्राप्त होते. ज्या स्थितीला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे दुःख नाही, केवळ आनंद आहे, अशी परमोच्च स्थिती. म्हणून शरीराचा विचार चाललेला आहे. इदम शरीरम त्याला क्षेत्र इत्यवेदी येते. आपलं होऊन गेलं काय. म्हणून त्याच्यामधून काय पिकते, किती प्रकारचा आहे वगैरे याचा विचार या ठिकाणी करतात आपल्याला एका 3ऱ्या याच्यामध्ये. म्हणून त्याला जाणणारा असावं. क्षेत्र जरी असलं तरी जड स्वरूप आहे. जळाला स्वची अक्कल असते, एकत्र करून दुसरा जाणणारा असावा लागतो. खांब्याला कुठं कळते का मी खांब आहे म्हणून? मग कोणाला कळते? चेतनाला कळते. मग ज्याला कळते त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ आहे. आणि जे कळते त्याला म्हणायचं क्षेत्र. या क्षेत्रातून काय निघते? पाप आणि पुण्य. त्याच्याकरता आपलं चाललं होतं बापरे. तेव्हा तत्क्षेत्रम यद् यादृच्छेत. ते कसं आहे? किम स्वरूप आहे? कोणत्या विकाराने युक्त आहे? 13वी ओवी चालू आहे. 13वी 13वी ओवी. ओवी 13वी 13वी ओवी चालू आहे. 13वी. मला काय समजा नाही. 13वी ओवी 13वी चालू आहे. बरोबर.
हे सर्व जे जे याचे भाव थोडक्यामध्ये आपलं कोणत्या कोणत्या घटकाने एक शरीर आहे त्याच्याकरता सगळं सांगलं जा. तेव्हा हे औट हात मोठके केवढे पाके तुके बरडकी पिके कोणाचे. मग आपल्या हाताने प्रत्येकाचं शरीर किती हातात आहे? 3.5 आहे ना. जे अजान भाव असतात ना त्यांना मात्र वेगळं असते. काही काही मंडळी जी काही चांगल्या चिन्हाने युक्त असल्यानंतर अजान भाव म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांचे हात कसे होते? गजानन महाराजांची गोष्ट आणली, हात कसे होते? त्यांना अजान भाव. 3.5 हाताचं हे शरीर आहे. बराडकी पिके कोणाची. जे जमीन असते त्याच्या जमिनीमध्ये काही प्रकार असतात. काही बराड जमीन असते, काही पिकाऊ जमीन असते. एखादी जमीन आणखी जर पाऊस पडला तर अगदी याच्यासारखी कणकेसारखी होती आणि एखाद्या जमिनीवरती किती पाऊस पडू दे काय नाही वर वाहून जाते. संस्थेतलं शेत आहे ना चांगलं पिकाला टाचून आहे. बराड समजते ना. जी कडक जमीन असते कोणती आणि पाणी पडलं तर का होते? मूर्ती का वाहून जाते. वाहून जात असेल तर बराड जमीन, मुरत असेल तर सुपीक जमीन. कोणाच्या मालकीचं आहे हे सर्व भाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बोलत 20 अवधाय. मग आम्ही सांगणार आणि तुम्ही इकडे पाहिजे तुम्ही तिकडे पाहिजे. एका विद्यार्थ्याला विचारलं, म्हणलं इकडे तिकडे काय पाहत होतो? तर म्हणलं अजून नाश्ताच झाला नाही. हे सगळं आहे बा. याची स्थळा कारणे श्रुती सदा भगवाने. श्रुतीला निरपेक्ष रवा श्रुती. जिचा कर्ता नाही तिला काय म्हणायचं? स्मृती. जिचा कर्ता आहे त्याला काय म्हणायचं? स्मृती. पण भगवद्गीता काय श्रुती आहे का स्मृती आहे? नाही चांगलं आहे. स्मृती आहे. भगवद्गीतेचा कर्ता कोण आहे? भगवान श्री. श्रुतीचा कर्ता आहे का? मग त्याला काय म्हणायचं? श्रुती. जिचा कर्ता नाही तिला काय म्हणायचं? श्रुती. ज्याचा कर्ता आहे त्याला काय म्हणायचं? मग भगवद्गीता काय? श्रुती नाही. उपनिषद ही मात्र श्रुती आहे. एक 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 दृष्टांत याच्यातून आणि चाललेलं आहे. स्थळाकाराने श्रुती सदा भगवाने. श्रुतीने याचा निर्णय केलेला आहे. तर्क येण्याची ठिकाणी तोंडाळू करा. तर्कशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र. त्याच्यामध्ये न्यायामध्ये प्रत्येक घटकाचं इंग्रजीमध्ये फिजिक्समधलं रसायनशास्त्र असते आणि एक पदार्थ विज्ञानशास्त्र. पदार्थ विज्ञानशास्त्र म्हणजे विज्ञानमधलं. हे तुमच्या अध्याय ना 9व्या अध्यायापर्यंत विज्ञानाचा विचार. 7व्या अध्यायापासून तो 9व्या अध्यायापर्यंत कशाचा विचार आहे? विज्ञान. त्याच्या अगोदर विचार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गेलं आहे की ते विज्ञान सांगितलेलं आहे. त्याला विज्ञानाला इंग्रजीमध्ये सायन्स म्हणायचं. असे पोरं शिकतात ना त्याच्यामध्ये. मग विज्ञानाला विचार केल्यानंतर ज्ञानविज्ञानाचं देव वाटून देव भगवंत म्हटलेलं आहे ना. योगाचा परिचय करून दिला कोणत्या अध्यायामध्ये? 6व्या अध्यायामध्ये. म्हणलं आता तो योगाला चांगल्या प्रकारे जाणतो. आता परमात्मा स्वरूपाला तर जाणलं पाहिजे याच्याकरता 7व्या अध्यायापासून काय केलं? सुरुवात केलेली आहे. मया प्रथमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्ती मस्तानि सर्वभूतानि. म्हणून तुमची श्रुती मग तर्काला सुद्धा याच्यात न्याय लागू शकला नाही. ते तर्कशास्त्र म्हणतात ना त्याला. द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय भार त्याला न्यायशास्त्र असं म्हणा. त्याचे 2 भाग आहे. एक नव्य न्याय आणि पौरात्य न्याय. चांगलं आहे. तर्कशास्त्र शिकलं तर माणसाची बुद्धी चलक होत असे. त्याच्यामध्ये सगळ्याचा विचार परमाणूपासून तो
बनलेले अनेक परमाणू आहे. नाही का? त्याचा विषय परमाणू म्हणजे त्याचं सुद्धा मृत्य जालगारस्थम षष्ठतम विभाग परमायुती उच्चते. हे सूर्यकिरण असतात ना, त्या सूर्यकिरणामधून अशी किरण येतात, त्याच्यात तसे कणे उडताना देतात. त्या कणाचा 6वा भाग त्याला काय म्हणायचं? त्यापेक्षा अन्नमठाची व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे बालाग्र शतभागस्य शतदा कल्पतस्य. कोणाचा केस घ्यायचा? बालाग्र. जराट पुरुषाचा बरं का? त्या केसाचे किती भाग करायचे? बालाग्र शतभाग असते, 100 भाग काय? 100 भागाचा पुन्हा 1 भाग घ्यायचा, त्याचे पुन्हा 100 करायचे. मी सांगतो करण्याच्या भानगडीत पडू नका. नुसतं ऐकायचं असतं. त्याला परमाणू म्हणतात. ही सर्व सृष्टी कशाची बनलेली? पंचमहाभूत सगळे परमाणू आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? 40 याची बोली दर्शने शेवट आली. त्या तुमच्या विचारसागरामध्ये गेलेलं आहे, ज्याच्यापासून आपलं ज्ञान होते. ही 18 दर्शने सांगितलेली आहेत. त्याच्यात 4 वेद, 4 उपवेद, पुराण, इतिहास, मीमांसा या सर्वाला ब्रह्मज्ञान प्राप्तीचं ज्ञान करून देणारे जे असतात तिला दर्शन असं म्हणत असतात. त्याच्यामध्ये 6 आस्तिक दर्शनं, 6 नास्तिक दर्शनं, अशी 12 दर्शनं आहेत. आस्तिक नास्तिक. आस्तिक कोणाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे? जर देव मानत नाही त्याला काय म्हणायचं? तुम्ही होच म्हणता. देव मानत नाही, काय मानत नाही, पण काय मानतो त्याला काय म्हणायचं? आस्तिक. जो काय करतो देव मानतो पण काय मानत नाही त्याला काय म्हणायचं? असे एक परीक्षेच्या वेळेला एक देत असताना नास्तिक होती काय लिहा कसं करतात नास्तिक आणि असे नास्तिक असते ना. नास्तिक वादामध्ये ईश्वर काही मानत नाही. नास्तिक वादामध्ये ईश्वर मानतात. जेथे वसती हरीचे पुण्य पिके. जेथे वसे नास्तिकवाद काय पिके आणि पुण्य. हे बऱ्या आळंदीवरी आहे, सगळा आस्तिक वर्ग आहे. म्हणजे पुण्योत्पत्ती होत असे आणि बाकीची असतात जाऊ दे आपला विचार. एक 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 दृष्टांत देऊन ह्या सिद्धांत सांगितला. अजूनही त्यांच्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही. शास्त्राची सोयरी की खिचडीची येण्याची एकी याचे नाही एक वकी जगावा. त्याचवेळ दर्शन झाले. पुढे शास्त्राची जवळ घे. अज्ञात अज्ञापकत्वात शास्त्राचं ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही, ज्याच्यावरून कळते त्याला काय म्हणायचं? ईश्वर कळतो का आपल्याला? मग कोणावरून आहे? त्याला शास्त्र म्हणा. शास्त्राची विचारी येण्याची की शास्त्र त्यांनी याचा विचार केलेला आहे. याचे एक अंकी आहे पण त्याच्यामध्ये एक वाक्य नाही. भिन्न भिन्न मत आहे बा त्याच्यामध्ये. नाही आहे काय तो आत्मा मानतो पण तो जड स्वरूप मानतो. काय मानतो? बरं एक मानतो का अनेक मानतो? वेदांत शास्त्राचा आत्मा एक आहे का अनेक आहे? एक आहे. जड स्वरूप आहे का चिद्रूप आहे? फरक आला की नाही? सगळे दर्शन करायचे आहे. कोणी चित जड स्वरूप मानतात. मीमांसक लोक आत्मा चित काजयाप्रमाणे काज वाचतो का नाही? आणि तो थोडा अंधारामध्ये का देतो? मग काजाचे अवयव आहे. काही अवयव काय करतात? थोडा प्रकाश देत असतात. त्याप्रमाणे आत्म्याचे काही अवयव प्रकाश देतात. बाकी जड स्वरूपाला चित जड स्वरूप. मीमांसक लोक आत्मा चित जड स्वरूप मानतात. जाऊया दृष्टांत तुम्हाला. असे एकमेकाशी
काय नाही मत नाही. तोंडेशी तोंडा पडे बोला बोली ना वडे या युक्ती बडबडे त्राय झाली. बरं का, तोंडेशी तोंडा पडे. बरं, एकमेकाला बोलू देत नाही. तुमच्या ते काय भारताची संसद चालू असते, एखादं मत काढून सगळेच उभे राहते. एकमेकाला काय करू देत नाही. हे म्हणलं बस का खाली, म्हणलं माझं मत ऐकून घ्या. मुलाने बोलेसी बोला ना वडे. एकमेकाशी आणि वादात्मक बोलत असतात. या युक्ती बडबडे त्राय झाली. अशा प्रकारे आणखी युक्ती त्राय झाली म्हणजे नाना प्रकारचे आणखी नाही का भाषणं बडबडे म्हणजे ज्याच्यातून काहीच निष्पत नाही ना, त्याला बडबडणं असं म्हणतात. काय म्हणतात, एखादा माणूस म्हणतो हे जास्त बडबड करू नको, मी सांगतो त्याप्रमाणे काय काय. त्राय झाली नेनो कोणाचे सरपळ कैसेनी अभिलाषाचे बळ. घरोघरी कपाळ पेटीत असे. कोणाचे सरमळे शरीर मुळामध्ये आहे तरी कोणाचं. एखादी पिशवी कुठं पडलेली असते, जाणारी माणसाला दिसली म्हणजे का हे पिशवी आहे तरी याचा कोण मला गायचा. काय कधी काय होत असतं, हे चोर लोक असतात ना किंवा काहीतरी विचित्र प्रकार असतो ते. तेव्हा ते मुळामध्ये कोणाच्याही वस्तूला माणसाने काय करू नये. अलीकडे काय ठेवलं असेल काही कुठेतरी आगगाडी एखाद्या माणसाने आणि आता मुलाचा काय केला, लहान मुलाचा खून केला. एखाद्या पिशवीत काय केलं, सुटकेसमध्ये काय केलं, बंद केलं. आणि ती गाडीच्या डब्यामध्ये सुटकेस काय केली आणि तो काय झाला कुठेतरी. आणि सुटकेस भारी किमतीची होती, दिसायला आकर्षक होती. पुढे स्टेशनवर गाडी थांबली. सगळ्या लोकांनी आपापले सामानं नेली. ते सुटकेसवाला कुठं आहे म्हणून, तो कुठेच नाही. मग एका माणसाने पाहिलं, म्हणला सुटकेसवाला दिसत नाही. मग लोकांनी विचारलं, म्हणलं का सुटकेस कोणाची आहे. याची नसताना देखील हा काय म्हणाला, याची आहे का, काय म्हणाला. माझं तुमची आहे कशावरून हा प्रश्न बघा. मग त्या सुटकेसमध्ये खोललेली स्टेशन मास्तरनी, त्याच्यात काय होतं, लहान मुलाचा खून होता. आता याने खून केला का, खून कोणीतरी केला असेल, पण याने त्या सुटकेसला काय म्हटलं, मग आता खुनाचा अपराध कोणावर आला नाही काय. कशाकरता सांगितलं, कोणाच्याही वस्तीला त्याला ममाध्यास म्हणतात. काय म्हणतात, काही कारण नसताना देखील आपल्याला तो अपराध सहन करावा लागतो. जाऊ दे, तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. पण कोणाचे हे स्थळ, कोणती वस्तू त्याचा निर्णय करते वेळी म्हणलं हे कोणाच्या मालकीचं स्थळ आहे. सर्वच जण म्हणायला लागले माझं आहे, मग आहे तरी कोणाचं. असं तुम्ही ऐकलेली गोष्ट आहे. एक आपली बाई आपली हे घेऊन चाललेली होती, त्याच्या म्हैस होती. त्याच्या आपल्या आळंदीला मशीन आहे, तुमच्या पंढरपूरला, आणि ते लहान लहान बोळं असते आणि त्या म्हशीचे हे मोठे. आणि ती म्हैस एका बाईच्या अंगणातून गेली. त्या म्हशीने काय केलं, देहधर्म. मग ती म्हशीची मालकीन होती, ती म्हणायला लागली देहधर्म के शेण कोणाचं आहे. कशावर, म्हैस कोणाची आहे, शेण कोणाचं आहे. बरं, जिथे पडलं होतं ते अंगण कोणाचं होतं, पाटलीच माहीत. ती म्हणे अंगण कोणाचं आहे, माझं शेण कोणाचं आहे. मग भानगड झाली ना, बायाचं भांडण भानगडीत पडून नाही मारलं नाही करायचं. एखादा आरोप बिरोप घेतल्यानंतर काही नाही, जेलमध्ये जावं लागतं. मग ते भांडणावर सुरुवात. त्रस्त माणूस झाला, तो म्हणायला लागला, मला का बरं भांडता.
ते म्हटलं दादा हे म्हैस माझी आहे, शेण कोणाचं आहे माझं. दुसरी बाई म्हणाली अंगण कोणाचं आहे माझं, शेत कोणाचं आहे माझं. मग त्रस्त मनुष्य म्हणाला बाई शेण तुझंही नाही आणि ते सगळं तुझंही नाही. मग शेण आहे तरी कोणाचं म्हणलं म्हशीचं. म्हशीचं तरी खरे म्हशीचं आहे का गवताचं आहे. अरे म्हशीने काय खाल्लं ते गवत. शेवटी निर्णय कोणाचा झाला. म्हणजे महेश स्थळ आहे तरी कोणाचा. जरी आणखी सर्वजण माझे माझे म्हणत असले तरी शरीररूपी स्थळाचा अजूनही निर्णय होऊ शकला. पुढे भगवान सांगणार आहेत महाभूतान्य अहंकार वगैरे घेणार. नास्तिका द्यावया तोड वेदाचे गाडे बंड देखोनी पाषाण आनाची वाजे. नास्तिका द्यावया तोड. नास्तिक लोक वेदाला मानत नाही बरं का. त्यांचे ना ईश्वरी मानत नाही पाप पुण्य. तुम्हाला याचं विवरण 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीमध्ये येणार आहे. तिथे मग दंभो दर्पो विमानस्य अज्ञानमच्या अभिजातस्य पार्थ संपदम आहे. ते म्हटलं देव ईश्वर पाप पुण्य वगैरे काही नाही. स्वैराचार करायचा. काय करायचा. स्त्रिया गायल्या ऐकावे स्त्री लोक डोळा सर्व भावे आलिंगाची स्त्री. असं थोडक्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं आणि आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून नास्तिक लोक आहे ना वेदाचे गाडे भटणं. आपलं ते अजूनही सुद्धा आहे ना नास्तिकवाद आस्तिकवाद आहे ना. दोन्ही प्रकारचे वाद आहे. नास्तिकवादामध्ये ईश्वर विश्वर बांधतात का. तात्पर्य त्यांना विचारलं म्हटलं का ही सृष्टी कशी उत्पन्न. आपलं निसर्ग आहे काय आपोआप होत असते. स्वभाववाद कोणता वाद. त्याचं खंडन केलं आहे तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये. स्वभाववादाचं खंडन आहे का. भूमी आत्मने स्वयंभ परिचय कुलाल मातीचे घट. मग स्वभावाचा माती घटाच्या आकाराची होते का कुंभार पाहिजे आहे का. तसं हे ईश्वर जगत दिसते. स्वभाव दावते का याचा कोणीतरी करता. मग जगताचा करता जीव आहे का ईश्वर आहे. तुमच्या विचारचा करता आहे ना. जगताचा करता कोण प्रश्न केला असते ना. जगताचा करता कोण आहे हे सांगा. त्याच्यावर ते आत्माश्रय नावाचा दोष काय येत नाही. तुम्हाला पाहून गेला की पाठ तुम्हाला चांगला ग्रंथ आहे विचार सांगा. वेदाचे गाडे पडणार. मग तो काय करत असतो. वेदाला काय समजतो तो. म्हणे तुम्ही निर्मूळ लटिके वागजाळ आणि ना म्हणची तरी पोपळ घेतली आहे. तेव्हा पाखंडी लोक जे असतात वेदाला म्हणतात तुम्ही निर्मूळ आहात. तुम्हाला कोणत्याही प्रकारे काही नाही आश्रय नाही निर्मूळ नाही. लावारीस म्हणतात ना. एखादा भीक मागणारा म्हणजे का रे बाबा भीक का मागतो. मला भाऊ नाही बहीण नाही. मग आहे तरी म्हणलं कोणीच नाही लावारीस म्हणा तुम्ही निर्मूळ आहात की. आणि जे काही सांगितलेलं आहे ते सर्व सत्य नसून कसं आहे लटके आहे. ना म्हणशी तरी पोपळ घेतले. वादविवाद होत असताना पोपळ म्हणजे सुपारी घेत असतात. अलीकडे त्याचा दुरुपयोग व्हायला आहे. एखादा निर्णय करण्याकरता 2 माणसाचं भांडण असेल त्याच्याकरता सुपारी घेत असतात. आता अलीकडे माणसाला मारण्याकरता काय घेतात कोणते लोक. हे खुनी लोक असतात. त्यांचा धंदाच असते. कोणता धंदा असते. प्रत्येकाचे व्यापार भिन्न भिन्न असतात ना. चोरही पैसा मिळवतो बरं का. एखादा सज्जनही मनुष्य काय मिळतो. मग 2 माणसाची मार्ग सारखा आहे का भिन्न भिन्न आहे. चोराचा मार्ग कोणता आहे पैसा मिळवायचा. आणि सज्जन माणूस काम करून काय मिळवतं. एक चोर होता बरं का. त्याला शिक्षा दिली न्यायाधीशाने. तो चोर म्हणायला लागला. म्हणलं भाऊ न्यायाधीश म्हणलं मला काय बरं शिक्षा दिली. अरे म्हणलं तू चोरी केली की काय केली. मग तो म्हणायला लागला म्हणलं आम्ही चोरी तरी कशा करता गेली पैसा करता आणि तुम्ही तरी नोकरी कशा करता. दोघांचा धंदा कसा आहे.
मग मला का बरं जेल मार्ग चुकला, काय चुकला? पैसा मिळू नये का न्यायाने मिळवावा, सोडवून या आणि उदास विचारे. मग घरातच साठवत बसायचं, त्याचा काय केला पाहिजे? उदास विचारे वेच घरी. पाषांडाची कढई, नागवे लोणची मुंडई, आणि वियोजिती वितंडे तळाशी येते. पाषांडाची कढई, नागवे लोण एक घेतले तेव्हा पाखांडे लोक असतात. कोणाचंही मत ते ग्राह्य धरू शकत नाही. आपलंच मत बरोबर आहे असं सांगतात, त्याला पाखांडी असं म्हणतात. नागवे लुचंडी मुंडे, एक नागवा आता अलीकडे येत नाही वेद आहे. इकडे भागाला पाहायला मिळतं. कुंभामध्ये असतात, त्यांचा धर्मच असतात. शरीरावर ते पांघरून ठेवायचं नाही नागडा. असं आपल्याही नागडा दिसतो, पण जात असताना नागडा दिसतो त्या अर्थी, त्या अर्थी हा नागडा दिसतो, त्या अर्थी नागडेपणा कोणामुळे आला आहे का? दारुडे लोक असतात ना, त्यांना वस्त्राचं काही नसते. 2 दारुडे चालले होते, पण त्यातलं एकाला कपडे होते आणि एकाला काय नव्हते. नाकडा चालला होता बरं रस्त्यातून, बाया माणसं अमकं तमकं. मग त्यावेळेस तर ग्रस्त आला आणि तो त्याला सांगायला लागला, म्हणला हे अरे भल्या माणसात दारू पिऊन चालला, हा नाकडा चालला, बाया आहे माणसं आहे काहीतरी. म्हणला काहीतरी ढुंगणाला काय लावलं पाहिजे, वस्त्र लावलं पाहिजे. मग त्याने काय केलं बरं का, मग आपल्या ढुंगणाचं वस्त्र सोडून त्याला दिलं बघा. बरं तर तो त्याला वस्त्र दिल्यानंतर तो आणखी हे झाला, पण हा काय पडला, नागडा पडला ना. म्हणजे याला सुद्धा ज्ञान नाही, मी नागडा आहे. दारू पिऊन नागडा हा नाही घ्यायचा. नागडा एक इथं नाही आपल्या भारतामध्ये नागडा पंथ असतो, काय कुंभामध्ये पाहायला मिळतं. त्या अंगावरती काय ठेवत नाही. आणि लुंचिरी म्हणजे जैन लोकांमध्ये केस वामन करतात ना, ते बघ वस्त्राने काढायचं नाही, काय कशाने काढायचं, असं उपटून काढायचं. त्यांचे काय असेल ते कोण एक जैन दर्शन म्हणून आहे. जास्त ह्याचं सारखे पायामध्ये चपलासुद्धा घालत नाही आहे, सारखे इकडे सामान्य एका दिवसातून एका ठिकाणी या एका गावावरून त्या गावात, त्या गावावरून. आणि आपल्या तोंडामध्ये काही कोमी कीटक जाऊ नये म्हणून असे चौरी असतात, ते हलवतच आहे. तसं जैन पंथ, कोणता पंथ एक असते ना ती झरी, आणि ती हळ आहे. नियोजती विअंडित, याच्या योगाने विदंडवत आणि ग्राह्य असावं तसं. मृत्यूबळाचे निवाजे जाईल वेनकाजे, ते देखून या व्याजे निघाले. मृत्यूबळाचे निवाजे, शरीर म्हटल्यानंतर जशी उत्पत्ती आहे त्याप्रमाणे याचा नाशही आहे की केव्हा नाश होईल हे काही सांगता येत नाही. आहे ना, उत्पत्तीच्या बरोबर काय लागलेलं आहे, भाऊ आहे ना, उपजेते नाशिल येते. मग केव्हा आपल्या हातातून निघून जाईल काही सांगता येईल, कारण नाही. फुटकी नाव आहे, ती कोणची नाव आहे, आणि ती पाण्यावरून चालले किंवा बुडेल काही सांगता येत आहे का नाही. असे काही रोग निघालेले आहे. माणसाला वाटतं निरोगी आहोत, तरुण आहो, अमका आहोत, अमका. काही नाही, गाडीत बसता बसताच अटॅक येतो. राम बोल बाई, निरोगी आहे, सशक्त आहे, काही नाही. तसं ते कारण हे पाठीमागे 3 प्रकारचे नाश लागले. स्वभावता नाश, एक आश्रयनाश, दुसरा परदा नाश. आपण रस्त्यानं चाललेलं पाठीमागून धक्का दिला तर अपघात होतो ना. अलीकडे पेपरामध्ये वाचवतं किती अपघात असते. आणि अपघात झाला म्हणजे एखाद्या माणसाचं जीवन सगळं काय होते, उद्ध्वस्त होते. एक पोरगा अपघातामध्ये संपला, त्या माणसाच्या शोकाला
काय राहत नाही, मरेपर्यंत त्याला शोक जाळा त्याचा. कुठपर्यंत आहे, कैसे निव शोक जाळे, असे संसारात. मग शहाणे योगी लोक ते काय करत असतात, मृत्यूच्या वेळी आदत आहे, मृत्यू केव्हा येईल सांगता येत नाही. ती निरंजन सेविले, या शरीराच्या द्वारा आपल्याला परमोच्च स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे, समाधी प्राप्त करून. मग ते मंगल कार्याचा आश्रय करतात का एकांताचा आश्रय करतात? मंगल कार्याला येतं का? निरंजन म्हणजे ज्या ठिकाणी कोणाची वस्तू नाही त्याला काय मिळायचं? कशा करता? ते झोपा काढण्याकरता का? कशा करता? काय करे यमनियमाचे केले वेळ, समाधी स्थिती आहे ना, यम नियम प्राणायाम पर आहे समाधी, आणि पुढे निर्विकल्प सविकल्प समाधी पाहता, या सगळ्या सुचवदेश प्रतिष्ठाप्य. मंगल कार्यालयामध्ये कुठं आसन लावता येत असते का? सगळ्या लग्नाच्याच गोष्टी असते. एखाद्याने जरी ब्रह्मचारी राहण्याचं ठरवलं, पण तो जर 2-4 लग्नाला गेला तर माझं बरी आहे, आनंदी बरी आहे, पण विद्यार्थ्याला ती पोषक नाही. काय नाही, संसारिक लोकांना काय नाही, त्यांना तो त्यांचा विषय असतो. असंसारिक लोकांचा विषय काय विषय तो त्यांचा जरा जाऊ त्या दृष्टांत संपला. येण्याचे क्षेत्राभिमानी राज्य त्याची ईशाने, आणि कोणती जाणून स्मशानी वास करा. येण्याचे क्षेत्राभिमानी त्याज्य त्याचे, म्हणून आपल्या परमोच्च स्थिती प्राप्त करून घेण्याकरता राज्य त्याचे ईशाने. भगवान शंकराने राज्याचा काय केला? कैलासाचा काय केला? त्याग केला. आणि कुठे वस्ती केली? स्मशाने श्वाक्रीडा स्मरधर, ते शिवमहिमने स्तोत्रमध्ये याच्यामध्ये, की ज्या ठिकाणी कशाला माणसं येत असतात, निवांत असते, अशा या स्मशानात काय केलं? स्मशाने श्वाक्रीडा, याच्यामध्ये गळ्यामध्ये दोंड गळा नाही का सगळ्या, आणि माळा कशाच्या असतात. अशा प्रकारे भगवान शंकराने श्रुती गुंती जाणून स्मशाने वास केला. लोकांचा आपल्याला स्पर्श होऊ नये, आपलं साधन करता येणार नाही एवढ्या करता. आणि स्मशानाचा काय केला? मग आश्रय केला. ऐशिया पैजा महेशा पंगुर्णे दाई दिशा, लाचकर म्हणून एक कोळसा काम केला. ऐशिया पैजामध्ये नाही मिळायला लागले पैसे. काही पोरं असतात ना, जरी त्याला मंदबुद्धी असली तरी तो काही नाही, ज्ञानेश्वरी पाठ केल्याशिवाय राहणार. अरे पण माझ्याकडे 3 ओव्या पाठवही नाही, 1 ओवी दिवसभर गोपतो, दिवसभर गोपतो तरी 1 ओवी काय होत नाही. आणि 9,000 ओव्या पाठवलं तर म्हणलं काही 1 हो की 9 हो केल्याशिवाय. आंधळ्या माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली. कोणी इथं बघा आंधळा बरं का. ते ज्ञानेश्वरीची परीक्षा होती ना, ते सरकारने दिलं होतं. त्याच्यामध्ये परीक्षा घेण्याकरता मोठी माणसं, दोंडा महाराज वगैरे गेले, आणि त्याच्यामध्ये एक आंधळा होता. आणि त्या आंधळ्याने सुद्धा सांगितले ज्ञानेश्वरी मला. ते सुदांबा भोसले, तर त्याला काही शालेय शिक्षण नाही, तरी त्याने ज्ञानेश्वरी काय केली? निश्चयाचे बळ तुका म्हणे, काय ऐशिया पैजा महेशा, आणि पांघरुणे दाई दिशा. मला स्मशानामध्ये काय पांघरायला काय वस्त्र आहे का त्या ठिकाणी? मग उघडा नागडाचा असतो, दिशाच पांघरायच्या. आणि लाचकर्माने कोळसा काम केला. मध्यंतरी विघ्न कोणत्यामुळे येत असतं? तेव्हा ह्याच्यात कोळसा काम केला म्हणजे इच्छा. काम या शब्दाचा अर्थ इदम्य स्यात् इदम्य स्यात्, इथे इच्छा काम शब्दाचा. आपण नाही का एखादा पोरगा ओवी पाठ करण्याकरता बसतो, 2-3 ओव्या पाठ करायच्या, पण मध्यंतराला सवय असते. 7 वाजले रात सकाळचे म्हणजे नाश्ता करायची काय असते सवय असते.
आणि बोव्या पाठ करण्याकरता बसलेले आहेत. बोव्या पाठ करतो का नाचता असतो चित्तात. मग तो सांगत असतो, झाला का नाचता? अरे बोव्या पाठ कर की नाही म्हणत, तो असा पाठ करायचा. काय केलं, शेंगदाणे असे नाही टाकायचे. म्हणलं ते शेंगदाणे अगोदर भाजायचे, मग भाजून काय करायचे. अरे बोबे पाठ कर की. आता पिठामध्ये आणखी तुमचा काय म्हणतात हे असं नाही टाकायचं म्हणलं त्याच्यामध्ये. तेव्हा काय ते मध्यंतरी जे आणखी अडथळाच का निर्माण करते त्याला प्रतिबंध म्हणतात. काय दिवसभर जरी गेला तरी सुद्धा 3 ओव्या काय होत नाही, पाठ होत नाही. तो प्रतिबंध टाळावा लागला. मग लाच करो म्हणजे कोळसा काम केला. हा जो कोळसा काम केल्याचा अर्थ असा नाही का, हा शत्रू आहे ना. तुमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कामयेश क्रोधयेश महास्वरूप. लोकनाथ शंकराचं उदाहरण सांगितल्यानंतर आणि ब्रह्मदेवाचं सांगतात. लोकनाथ नाही का, पै सत्य लोकनाथ वदने आली बळाचा आणि तोही सर्वथा झाले. सत्यलोकनाथ म्हणजे सत्यलोकाचा स्वामी कोण आहे? ब्रह्मदेव. वदने आली बळाचा, ब्रह्मदेवाला 1 तोंड आहे का 3 तोंड आहे असं आहे. त्या ह्याच्यातून तो वेद म्हणत असतो. आणि तरी तोही सर्वथा त्यालासुद्धा आणि या शरीराच्या विषयीचे आणखी यथार्थ बोध प्राप्त होऊ शकला नाही. डॉक्टर जरी म्हणत असला तरी, कितीही जरी विज्ञान पुढे गेलं तरीसुद्धा साधंसुद्धा एखादा लिंबू असते का नाही, त्या लिंबाचा पहिला काय असते, हिरवा असते. त्याला कोणता रंग असतो? हिरवा असते. आंबा प्रारंभी कसा असतो आणि पुढे 5-6 दिवस गेल्यानंतर मग लाल रंग आला कुठं. अजून विज्ञानाला सुद्धा काय करता येत नाही. हिरवा रंग जाऊन कोणता रंग आला, मग काय माणसाने भरलं का नाही का. प्रारंभी गोड वाटत होतं. काय वाटत होतं? आंबा उतरून आणल्यानंतर काय वाटत होतं? आंबट. आणि 4-5 दिवस झाल्यानंतर मै गोड आली कुठून? ऊसामधली गोडी बरोबर आहे की ऊसातली गोडी ऊस तो घेऊनच येत असतो. काय करतो? आंब्यातली गोडी घेऊन येत असतो. आले कुठून आले? विज्ञानाला सुद्धा काय करता येत नाही, सांगता येत. शेवटी मग ईश्वराची मनोगत आहे. कोणाचा? मग एक ईश्वर काय करावं लागतं. मग अजून एक प्राण गेल्यानंतर पुन्हा का तो येऊ शकत नाही. विज्ञानाने भरपूर विचार केलेला आहे. सगळ्या शास्त्रज्ञांनी विचार केला. एकदा प्राण गेल्यानंतर पुन्हा तो परत येत गेला. तो आणखी कोणी कोणी याचा विचार केला आहे. त्याचा इथे विचार सांगला. ऋषीवीर बहुधा गीतम छंदोवीर विविधई पुद ब्रह्मसूत्र प्रदेश हेतुमध्ये विनिश्चितही. ऋषीवीर बहुधा गीतम, ऋषी लोकांनी याचा आणखी विचार केला आहे. बहुधा गीतम म्हणजे कोणते वाङ्मय असते ना त्याच्यामध्ये, बरं काव्यामध्ये असतं. कशा तेव्हा सगळी कथा कोणत्या ह्याच्यामध्ये? ज्ञानेश्वरी ओवीबद्ध छंदामध्ये छंद असतो ना. छंदाचे प्रकार आहेत आता. स्वगत छंद वगैरे असे 4-5 छंदाचे प्रकार असतात. ऋषीबी बहुधा गीतम छंदोबीर विविधे प्रदा. पुष्कळच्या ऋषीने याच्याविषयीचा विचार केलेला आहे. आपणच विचार करत असतो का आणखी इतर लोक त्याचा काय करतात? मग विचार करत असतात. छंदोबीर विविधे प्रदा म्हणजे भगवद्गीता कोणत्या छंदात आहे? अनुष्टुप छंद. त्याच्यामध्ये 16 अक्षर असतात. वरचे 8 आणि खालचे एका ह्याच्यामध्ये 4, एका ह्याच्यामध्ये 4. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत विभामका पांडवाचैव
त्याला छंद असं म्हणतात. छंदोबी विविधे पदा ब्रह्मसूत्रात पदस्य हेतुमध्ये म्हणायचे. हे वेदांत शास्त्रातलं जे ब्रह्मसूत्र आहे ना ते नाही घ्यायचं इथे. हे ब्रह्मसूत्र वेगळं आहे. तुमच्या याच्यामध्ये आहे ना ब्रह्मसूत्र, उपनिषद, भगवद्गीता, याला प्रस्थानत्रयी म्हणतात. फार सुंदर आहे ब्रह्म. पण 555 सूत्र आहे. पहिलं सूत्र आता तो ब्रह्म. हा म्हटलं ब्रह्म म्हणजे काय? किम लक्षणम ब्रह्म. ब्रह्माचं लक्षण काय आहे? जन्माद्यस्य यदा, ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते, ज्याच्याच ठिकाणी राहते, ज्याच्यातच विलीन होते. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि तत्प्रविजानस्य तद्ब्रह्म सतत्वमसि प्रेतकेतव. सुंदर आहे. 555 सूत्र देवा. आता पहिलं सूत्र आता तो ब्रह्म. दुसरं सूत्र आहे जन्माद्यस्यता. म्हटलं कशा? शास्त्र योनित्वाद. असे भक्तिशास्त्राचे सूत्र. आता तो भक्तिम व्याख्यास्यामः 7 सगळं वाङ्मय सूत्रात आहे. आपलं थोडा अभ्यास व्हायला पाहिजे. आपलं एकदा कीर्तनकार झाला म्हणजे अभ्यास होत नसतो. मग कीर्तन कसं चांगलं होईल ह्याच्यात नादा. पण काही वाईट नाही त्याचे. पाहून या ग्रंथ आणि तेव्हा झाले जाण. मग ब्रह्म आणि हे हेतुमध्ये विनिश्चित. बुद्धिमान माणसाने सुद्धा याचा काय केलेला आहे? विचार केले. बुद्धिमान लोक आणि त्या विचारामध्ये प्रवृत्त. सर्वसामान्य लोक विचारामध्ये एवढी मोठी भगवद्गीता आहे. खरं तर शाळेत सुद्धा ती काय केली पाहिजे. पण ते कुठं आहे? शिकवलं जात नाही. जगतामधला मोठ्यांच्या मताने भगवद्गीतेसारखं काय रे ग्रंथ नाही. सगळा वेद आहे ना तो महाभारतात आहे. आणि महाभारतामध्ये भगवद्गीता आहे. आणि ते भगवद्गीते म्हणजे सार महाभारताचं सार कशात आहे आणि भगवद्गीतेचं सार कशात आहे? नाही जग. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री विजय. एका श्लोकामध्ये सगळ्या भगवद्गीतेचा काय सार आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र श्री विजय. आणखी पुन्हा याचा काय केलेला आहे? विचार केला आहे. क्रमाक्रमाने तुम्हाला काय करू सांगू इथे जा.